जाहीर निषेध झालेल्या पोलिसांच्या लाठी हल्ल्याचा जाहीर निषेध या पोलीसवाल्यांचा जाहीर निषेध अरे सरकार मी आंबेडकर अनुयायांना या ठिकाणाहून सावधानाचा इशारा देतो। आपल्या हातात पुस्तकाऐवजी दगड देऊ पाहणाऱ्यांचा हेतू आहे हा। त्या बाबासाहेबांनी आम्हाला पुस्तक दिलं, पुस्तक घेऊन आम्हाला वाचा म्हणून संदेश दिला, शिका संघटित व्हा म्हणून संदेश दिला, परंतु आम्हाला दगड घेण्याची आज एक जाणीवपूर्वक हेतू कुठलं तरी या सरकारच्या माध्यमातून कुठेतरी पोलिसांच्या माध्यमातून होत आहे। परभणी इथं जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय घटना आहे। या घटनेचा सर्वप्रथम मी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने निषेध व्यक्त करतो। आज या निषेध व्यक्त करत असताना आज सर्वप्रथम आम्ही विभागीय आयुक्त साहेबांना या संदर्भात निवेदन द्यायला आलो। जर आपण एकंदरीत हा सर्व प्रश्न जर बघितला तर परभणी येथे सध्या कार्यरत असलेला LCBचा पोलीस अधिकारी अशोक गोरबाड नावाचा व्यक्तिमत्व, मी नैतिक जबाबदारीपूर्वक बोलतो, पुन्हा अशोक गोरबाड व्यक्ती नावाचा उल्लेख करतो। हा अशोक गोरबाड व्यक्तिमत्व हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, याच्या डोक्यात काय हेतू आहे? हा RSSचं काम करतो का हा कुठला जातीय दंगली घडवण्याचा शासनाचं काम करतो? असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्याचं कारण तुम्हाला लक्षात आणून द्यायचं कारण सांगतो की नांदेड बोडार एक गाव आहे, नांदेडमध्ये बोडार नावाचं। इथं काही वर्ष अगोदर एक वर्षभर अगोदर अक्षय भालेराव, आमचा भाऊबंदी असलेला अक्षय भालेराव या व्यक्तीचा खून करण्यात आला। त्या ठिकाणी दंगल घडण्यात आली। अक्षय भालेराव ज्यावेळेस प्रकरण घडलं, महाराष्ट्र पेटला होता अक्षय भालेरावच्या प्रकरणामध्ये। त्यावेळी नांदेड बोंडार गावापासून महाराष्ट्र पेटणारं गाव, त्या ठिकाणी सुद्धा पोलीस अधिकारी त्यावेळेस अशोक घोरबाडेच होता। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण या ठिकाणी झाली व दुसऱ्या दिवशी दंगल घडली। हा दंगल घडताना सुद्धा त्यावेळेस पोलीस अधिकारी अशोक गोरबाड होता। आणि आता ही तिसरी घटना परभणी या ठिकाणी घडत असताना तिथं सुद्धा LCBचा अधिकारी पोलीस जो आहे तो सुद्धा अशोक गोरबाडच आहे। अशोक गोरबाड परभणीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे, तुमचं काय प्रशासनाकडे मागणी काय आहे मुद्द्यावर सांगतो, प्रशासनाला काय सांगाल? मुद्दा तो सांगतो की अशोक गोरबाड त्या ठिकाणी आहे, याची पहिले सखोल चौकशी अशोक गोरबाड येथे करा। आणि दुसरा मुद्दा आमचा मूळ असा आहे की जे आपण आता प्रश्न केला त्या अनुषंगाने सांगू इच्छितो, परभणी इथे घडलेल्या प्रसंगामुळे संबंध राज्यभर उमटलेले पडसाद आटोक्यात आणून त्याची सखोल CBI मार्फत चौकशी करून राज्यात पुन्हा सुख शांती प्रशासनातर्फे मोलाची भूमिका बजावली व त्यांनी तात्काळ कर्तव्य लक्ष घालून सर्व शांतता मार्ग देऊ लक्ष। अंतिम प्रश्न आणि महत्त्वाचा, राज्यातल्या आंबेडकरी जनतेला तुमचं काय आव्हान राहील? तुम्हाला आंबेडकरी जनता बघतीये, 100% प्रश्न खूप छान आहे। मी 100% सांगतो की 9 तरुणांना माझं जाहीर आव्हान असेल, कारण की मी तुमच्यासारखा 9 तरुण आहे, भीम सैनिक आहे, आंबेडकरी बाबासाहेबांना मानणारा अनुयायी आहे, माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते जुळलेले आहेत। मी तुम्हाला एक आत्ताच बोललो की मी तुम्हाला इथून सावधान इशारा देत आहे। तर माझ्या 9 तरुण बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या हातात पुस्तक असायला हवंय, परंतु आपल्या हातात दगड यायला लागला, आपण दंगला लाठीचार्ज करत आहे। भीमा कोरेगाव दंगल घडली, या भीमा कोरेगाव दंगलीमध्ये अनेकावर गुन्हे दाखल झाले। त्या अनुषंगाने खैरलांजी असेल, तुम्ही शांततेचं आव्हान करताय का त्याच्यावर बोला? तेच सांगतो, खैरलांजी असेल, अनेक हत्याकांड घडले, अनेक दंगली घडल्या। तर माझ्या 9 तरुणांना एवढाच संदेश असेल की दगड उचलायची गरज नको, संविधानिक पद्धतीने शांततेने आंदोलन मोर्चे हे पूर्णपणे पार पाडावे व न्याय मिळवण्याची भूमिका घ्यावी। कुठल्याही प्रकारचा कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे, त्याच्यानंतरची भूमिका तुमची काय असणार आहे? अनेक दलित युवकांना अटक करण्यात आली, 2,500-3,000 युवकांवर गुन्हे दाखल झाले, कसं बघायचं? त्यासाठी तर आम्ही सांगतो कॉम्बिंग ऑपरेशन प्रशासनाने हाताळून स्वतः थांबवावं व जाणीवपूर्वक कुठलंही कॉम्बिंग ऑपरेशन करू नये। लोकांच्या घरातोडून कॉम्बिंग ऑपरेशन करतात, 9 तरुण गुन्हे दाखल करतायत। तुम्ही एक लक्षात घ्या, आज MPSC UPSC कारण आमचं MBBSचा पोरांना नोकरी लागत नाही। कुठलाही नेता रस्त्यावर यासाठी लढाई करायला येत नसतो, स्वतःची लढाई स्वतःला करावी लागते। 9 तरुणांनी संविधानिक पद्धतीने लढाई करावी ही आमची प्रामुख्याने या ठिकाणी भूमिका असेल। याच्यानंतरची तुमची भूमिका काय? आज आम्ही जे डेलिगेशन निवेदन देत आहोत, या निवेदनाच्या आधारे यांनी फक्त महाराष्ट्रात शांतता संयम मार्गावर शासन प्रशासनाला विनंती करत आहोत। जर यामध्ये काही घडलं नाही तर आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन करू। तुम्ही ज्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेतलं त्याबद्दल काय तुमचं मत आहे? पोलीस अधिकाऱ्याबद्दल याची पहिले सखोल चौकशी, अशोक जो घोरबाड आहे याची सखोल चौकशी करा। याच्या मागचा हात मुख्य सूत्रधार आहे, जसं संभाजी भिडे, एकनाथ कोटे, जो संभाजी भिडांत एकनाथ एककोटे काय होता, मिलिंद एककोटे, भीमा कोरेगावचा, त्या मागचा हा अशोक घोरबाडे इथला मोठा संशयित आम्हाला वाटतो। आणि 100% याच्या मागे काहीतरी नार्को टेस्ट करण्यात यावी। आणि हा मूळ मुद्दा आमचा असा राहील शासनाला की
जो काही पुतळ्याविषयी एक विधिमंडळात एक कायदा त्यासाठी नवीन पारित करावा. महापुरुषाचं कुठलाही विडंबना जी झाली त्यासाठी स्पेशल कायदा असावा अशी आमची प्रामुख्याने मागणी असेल. तुमचं नाव सांगायचं. जय किशन कांबळे, रिपब्लिकन युवा जिल्हा प्रमुख.